हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा। मीरा रोड लोन वुल्फ हल्ल्याप्रकरणी मोठी बातमी समोर। आयसिस आपल्याला सोडवण्यासाठी नक्की येणार असल्याचा जैबचा दावा। पोलिसांकडून जैबच्या मोबाईलची फॉरेन्सिक चाचणी। मीरा रोड हल्ला आयसिस मॅन्युअल नुसार केल्याचा जैबचा दावा। हल्ल्यात युवक आणि मध्यवयस्कांवर हल्ल्याची रणनीती। मुंबई पुणे प्रवास आणखी होणार वेगवान। आज मिसिंग लिंकचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन। मुख्यमंत्री फडणवीसांनी हुतात्मा स्मारकाला केलं अभिवादन। महाराष्ट्र दिनाच्या दिल्या सर्वांना शुभेच्छा। मराठी भाषेचा आणि स्वभाषेचा अभिमान असलाच पाहिजे, पण भाषेच्या मुद्द्यावरून हिंसाचार आम्हाला मान्य नाही। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान। राज्यात आजपासून राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात। प्रथमच स्वगणनेचा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध। वसंत व्याख्यानमालेत राज ठाकरेंची मंत्री मंगलप्रभात लोढा। प्रताप सरनाईकांवर टीका। रिक्षा चालकांना मराठी सक्ती तसंच जैन नागरिकांना सिलेंडर उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावरून लगावले टोले। कोलकातामध्ये ईव्हीएम छेडछाडीच्या आरोपावरून तृणमूल कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ। शेखावत मेमोरियलच्या स्ट्रॉंग रूममध्ये पोहोचल्या ममता बॅनर्जी। कार्यकर्त्यांना त्रास दिल्याचा आरोप। तृणमूल काँग्रेसच्या आरोपांवर निवडणूक आयोगानं दिलं स्पष्टीकरण। स्ट्रॉंग रूममध्ये कोणतीही गडबड झाल्याच्या आरोपाचा नकार। तृणमूल कार्यकर्त्यांवर नाहक गोंधळ घातल्याचा आरोप। जबलपूरच्या बर्गी डॅममध्ये पर्यटकांनी भरलेली क्रूज बुडाली। 22 प्रवाशांना वाचवण्यात यश, तर 4 जणांचा मृत्यू। घटनास्थळी बचाव कार्याला वेग। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। सुप्रभात, नमस्कार। मी विशाल परदेशी। आपण बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र दिनाच्या न्यूज 18 मराठीच्या सगळ्या दर्शकांना खूप खूप शुभेच्छा। सुरुवात करूयात नागपूरच्या बातमीने। नागपूरच्या संविधान चौकात विदर्भवाद्यांनी आंदोलन केलंय। नागपूरच्या संविधान चौकात काळ्या रंगाचे फुगे उडवत विदर्भवाद्यांनी निषेध नोंदवला। वेगळा विदर्भ झालाच पाहिजे अशा पद्धतीच्या मागण्या करत त्यांनी संविधान चौकामध्ये काळे कपडे परिधान करून काळे फुगे आकाशात उडवत आंदोलन केलं। अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती आणि यानंतर वेगवेगळ्या दिशेने पळालेल्या सर्व विदर्भवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून हे आंदोलन करण्यात आलं का? ते वेगळ्या विदर्भाची म्हणजे स्वतंत्र विदर्भाची मागणी जी आहे ती विदर्भातल्या आंदोलकांकडून विदर्भातल्या जनतेकडून केली जाते। मात्र संयुक्त महाराष्ट्रामध्ये असल्यानं या दिवसाचा निषेध म्हणजे 1 मे हा संयुक्त महाराष्ट्र दिन आहे, त्यामुळे या दिवसाचा निषेध नोंदवण्यासाठी दरवर्षी विदर्भवादी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत असतात आणि आज देखील अगदी सकाळी अचानकपणे जे आहे ते विदर्भवाद्यांनी नागपूरच्या संविधान चौकामध्ये एकत्र येत वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे नारे प्रदर्शन केलं आणि इतकंच नाही तर काळे फुगे देखील आकाशात उडवून लावले। मात्र या सगळ्या गोष्टींची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी लागलीच तिथं पोहोचून जे आहे ते विदर्भवाद्यांना आंदोलन करताना जे आहे ते ताब्यात घेतलं। अचानक हे आंदोलन झालं, त्यामुळे थोडा वेळ पोलिसांची देखील तारांबळ उडाली होती। मात्र आता सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जे आहे ते डिटेन केलेलं आहे। त्यांच्यावर काही कारवाई करून जे आहे ते दुपारपर्यंत त्यांना सोडण्यात येतील। खरं तर एका बाजूने महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना विदर्भवादी आपल्या मागणीवर ठाम आहे की वेगळा विदर्भ झाला पाहिजे, जेणेकरून विदर्भाचा विकास जो आहे तो होईल, विदर्भाचा जो बॅकलॉग आहे तो भरून निघेल। मात्र आज महाराष्ट्र दिन साजरा करतोय आणि हा एका बाजूने विदर्भवाद्यांचा निषेध देखील सुरू आहे। धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल।
आता बघूयात बहुप्रतीक्षित मुंबई पुणे मिसिंग लिंकचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। आजपासून मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रवाशांच्या सेवेत येणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी आणि खंडाळा घाटातील रखडपट्टी मिसिंग लिंकमुळे टळणार आहे आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तब्बल 6,500 कोटी रुपये खर्च करून 13.5 किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक बांधला आहे। खोपोली एक्झिट जवळील पूल क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मार्गाचं लोकार्पण होणार आहे आणि या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत। हा प्रकल्प केवळ एक पूल नसून आधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना आहे। याचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे यातील 23.5 मीटर रुंदीचा बोगदा, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून करण्यात आली आणि हा बोगदा लोणावळा तलावाच्या चक्क 180 मीटर खालून खोदण्यात आलाय। दरम्यान मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आणि या मिसिंग लिंक एक प्रकारे विकासाचं वेगवान सुसाट प्रतीकच म्हणावं लागेल आणि या मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवासातील साधारण नाही म्हणलं तरी जो वाहतुकीचा खोळंबा लोणावळ्याच्या एकूण सगळ्या भागामध्ये व्हायचा, मार्गावरती व्हायचा, तो मात्र आता यापुढे टळणार आहे। या मार्गावरनं वाहतूक वेगाने होऊ शकणार आहे। साधारण प्रवास जो आहे तो 30 मिनिटांनी कमी होईल। मुंबई पुणे प्रवास हा सुपरफास्ट होणार आहे आणि या मिसिंग लिंकसाठी कोणताही नवा टोल नाही आहे। आपण जर लक्षात घेतलं तर त्यातले महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण लक्षात घेतोय। मिसिंग लिंकवर 6 महिने हलक्या वाहनांनाच परवानगी देण्यात आली आहे। त्याचबरोबर LMV प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनाच परवानगी असेल। मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास हा सुसाट होणार आहे। खंडाळा घाटातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे आणि मिसिंग लिंकमुळे वेळेची, इंधनाची बचत होईल। मुंबई पुणे महामार्गावरील प्रवाशांचा वेळ वाचणार आहे। मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी या मिसिंग लिंकमुळे कमी होतोय। मिसिंग लिंकमुळे अपघाताचं प्रमाण देखील कमी होणार आहे आणि घाटातील वाहतूक आणि प्रदूषण देखील कमी होईल। आशिया खंडातील सर्वात रुंद बोगदा एक्सप्रेसवे मिसिंग लिंकवर या ठिकाणी 8 पदरी बोगदेत, तब्बल 10 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे बोगदे या ठिकाणी आहेत। लोणावळा तलावापासून 180 मीटर खाली हा बोगदा आहे। भारतातील सर्वात उंच केबल स्टेड पूल टायगर व्हॅलीवरील टेबल स्टेड पूल या ठिकाणी आणि टायगर व्हॅलीवरील पूल मुख्य आकर्षण आहे। मिसिंग लिंकसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे। आपत्कालीन परिस्थितीत विशेष उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। घाटातील धोकादायक वळण टाळून सुरक्षित प्रवास कसा होईल या दृष्टीने काळजी घेण्यात आलेली आहे। महाराष्ट्र दिनानिमित्त मध्यरात्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील हुतात्मा चौक इथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 107 हुतात्म्यांच्या स्मृतीला पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केलं। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे गीत यावेळी गायलं गेलं आणि यावेळी आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, अनिल देसाई, अनिल परब, सुनील प्रभू यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख नेते आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते। तर हुतात्मा स्मारकाला उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केलं आणि यावेळी प्रमुख नेते देखील त्यांच्यासह उपस्थित होते। राज्यभरात आज महाराष्ट्र दिन साजरा केला जातोय आणि महाराष्ट्र दिनानिमित्त मध्यरात्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं। महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील हुतात्मा चौक इथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 107 हुतात्म्यांच्या स्मृतीला पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी भावपूर्ण अभिवादन केलं।